नमस्कार, जय शिवराय। आजपर्यंत ज्वारीच्या पिठाच्या आपण भाकरी पाहिलेली आहे, पण आता आज पाहणार आहोत इन्स्टंट ज्वार डोसा, अगदी क्रिस्पी आणि जाळीदार। चला तर पाहू। साहित्य पाहू शकता किती क्रंची झालेलं आहे। त्यासाठी ज्वारीचे पीठ, गरा, दही, ताक, मीठ, सोडा आणि साखर। इथे मी ताक वापरत आहे 1 वाटी आणि 1 वाटीपेक्षा थोडासा कमी गरा। हे मिक्सरला वाटून घ्यायचं। इथे पाणी घालायचं नाही, अगदी तसंच वाटून घेतलं तरी चालेल। आता इथे आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं, ज्वारीचं। आता इथे मात्र थोडंसं पाणी घाला। अशा प्रकारे थोडंसं घट्ट आणि थोडंसं पातळ अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही, अशा प्रकारे करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा सोडा टाकायचा आणि अर्धा चमचा साखर। हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता आपलं पीठ किती थिक आहे। आता आपण ह्याचा डोसा करून घेणार आहोत। त्यासाठी तव्यावरती मिठाचं पाणी मारायचं आणि अशा प्रकारे डोसा करून घ्यायचा। अगदी ते तुम्ही तूप, बटर काही वापरू शकता। असा हा आपला डोसा तयार होतो आणि लहान मुलांना खायला द्या की नक्की आवडीने खातील असा हा डोसा आहे। अगदी क्रंची, लहान मुलांना कुरकुरीत असेल तर छान वाटतं। त्यानंतर आपण टोमॅटो चटणी करणार। त्यासाठी टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची, फुटाणे डाळ, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता। सर्वप्रथम आपण तेलामध्ये टोमॅटो असे भाजून घ्यायचे। थोडंसं झाकून ठेवलं तरी ते वाफळून जातात। त्यानंतर त्यावरती साल काढून घ्यायची आता अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा गॅस चालू करून त्यामध्ये कांदा, थोडंसं तेल घातलं तरी इथे चालेल। कांदा, लसूण, मिरची, इथे लाल मिरची असेल तरी चालेल, तुम्ही घालू शकता, आणि कढीपत्ता। हे सर्व थोडंसं भाजून घ्यायचं। आता ह्याचा आपण यामध्ये फुटाणेही घालायचे। फुटाणे घालायला विसरू नका, खूप टेस्ट छान येते फुटाण्यामुळे। त्याचं वाटण करून घ्यायचं। आता तडक्यासाठी आपण तेलामध्ये उडीद डाळ, जिरे, मोहरी, कढीपत्ता, आता आपण ह्याचा तडका देणार आहोत। जे आपण वाटण केलं होतं त्याच्यावरती हा तडका द्यायचा। अगदी हा मी तुपाचा तडका दिलेला आहे आणि हिंग, थोडंसं चिमूटभर हिंग टाकून अशा प्रकारे तडका तयार करून घ्यायचा। आणि इथे मी तुपाचा तडका दिलेला आहे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तयार आहे आपला इन्स्टंट ज्वार डोसा आणि टोमॅटो चटणी। अगदी तुम्ही लहान मुलांना खावायला देऊ शकता। अगदी क्रंची आणि सुपर टेस्टी हा डोसा आहे। डब्यालाही देऊ शकता, अशा प्रकारचा हा डोसा आहे। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।